नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, NHM भरती निघालेली आहे। यवतमाळमध्ये इथे भरती केली जात आहे। 2025 साठी आरोग्य विभागाअंतर्गत भरती प्रसिद्ध झालेली आहे। या भरतीमध्ये जाहिरात कोणत्या प्रकारची आहे, पदे किती भरली जात आहेत, पगार किती भेटणार आहे, फॉर्म भरण्यासाठी अर्ज शुल्क काय लागणार आहे, पात्रता काय लागणार आहे, निवड प्रक्रिया शेवटी कशा प्रकारे केली जाणार आहे, ही सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे, तरच तुम्हाला व्हिडिओ समजणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरू करू। विद्यार्थी मित्रांनो, जाहिरातीचं नमुना तुम्हाला अशा प्रकारे ते पाहायला भेटणार आहे। या पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता। त्याच्यानंतर या पदभरतीचा तपशीलमध्ये कोणती पदे भरून घेतली जात आहेत सर्व गोष्टी आता व्यवस्थितपणे पाहून घेऊ। पहिलं पद आहे वैद्यकीय अधिकारी, पूर्ण वेळचे पद असणारे एकच जागा भरली जात आहे। SC प्रवर्गासाठी एक जागा रिक्त ठेवण्यात आलेली आहे। शैक्षणिक पात्रता तुम्हाला MBBS व MNC नोंदणी तुम्हाला कंपल्सरी असणार आहे। 60,000 पेमेंट तुम्हाला दर महिना पाहायला भेटणार आहे। कामाचे ठिकाण नागरी आरोग्य केंद्रामध्ये तुमची इथे पोस्टिंग असणार आहे। दुसरं पद आहे वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळचा असणार आहे, हाफ टाइमचं एक पद इथे भरून घेतलं जात आहे। एकच पद इथे भरलं जात आहे, ते पण ओपन विद्यार्थ्यांसाठी। एज्युकेशन तुम्हाला MBBS प्लस संबंधित तज्ञ नोंदणी MNC आवश्यक असणार आहे। 28,000 तुम्हाला पेमेंट पाहायला भेटेल। नागरी आरोग्य केंद्र इथे तुमचं कामाचं ठिकाण असणार आहे। तिसरं पद आहे स्टाफ नर्सचं पद आहे, 4 पदे भरली जात आहेत। ST साठी एक, OBC साठी एक, VJA साठी एक आणि ओपन साठी एक। एज्युकेशन मध्ये तुम्हाला JNM किंवा BSc नर्सिंग, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं तुम्हाला रजिस्ट्रेशन ते लागणार आहे। 20,000 पेमेंट पाहायला भेटेल। विविध आरोग्य केंद्रामध्ये तुमची ती पोस्टिंग केली जाणार आहे। चौथं पद आहे LHVचं पद आहे, एक पद भरलं जात आहे। ST साठी हे पद असणार आहे। JNM किंवा BSc नर्सिंग विद्यार्थी ते फॉर्म भरू शकता। 20,000 तुम्हाला पेमेंट पाहायला भेटेल। यवतमाळमध्ये तुमची पोस्टिंग असणार आहे। नंतरचं पद आहे फार्मासिस्टचं पद आहे, एक पद भरलं जात आहे। ST साठी एक असणार आहे। 12वी सायन्स प्लस D फार्मसी MMC नोंदणी आवश्यक असणार आहे। इथे पण 17,000 तुम्हाला पेमेंट पाहायला भेटेल। यवतमाळमध्येच तुमचं कामाचं ठिकाण असणार आहे। नंतर हा विद्यार्थी मित्रांनो टीप असणार आहे तुमच्यासाठी, स्टाफ नर्स पदासाठी सर्व जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत। म्हणजे तिसऱ्या पदासाठी इथे मेल कॅन्डिडेट अर्ज करणार नाहीत, सर्व फिमेल कॅन्डिडेटसाठीच ते अर्ज मागवण्यात येत आहेत। तर या स्टाफ नर्सच्या पदात सर्व उमेदवारांनी याची दक्षता घ्यायची आहे। त्याच्यानंतर आहे पॉलिक्लिनिक तज्ञ पदे, अर्धवेळ सेवा, यासाठी कोणती पदे भरून घेतली जाते पाहून घ्या। त्याच्यामध्ये पहिलं आहे फिजिशियनचं पद आहे, एक पद भरलं जात आहे। शैक्षणिक पात्रता तुम्हाला MD मेडिसिन किंवा DNBS लागणार आहे। मानधन दर भेटीला तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 20,000 रुपये प्लस दर रुग्ण 100 रुपये, कमाल 5,000 रुपये तुम्हाला दर इथे मानधन दिलं जाणार आहे। ठिकाण असणार नागरी आरोग्य केंद्र, हे तुमचं नोकरी ठिकाण असणार आहे। नंतरचं पद आहे स्त्रीरोग तज्ञाचं पद आहे, एक पद भरलं जात आहे। MD किंवा MS GYN DGO DNBचं पद असं तुम्हाला शैक्षणिक अर्हता लागणार आहे। दर भेटीला 2,000 रुपये प्लस दर रुग्ण 100 रुपये, कमाल 5,000 रुपये इतकं पेमेंट तुम्हाला पाहायला भेटणार आहे। नागरी आरोग्य केंद्रामध्ये तुमची पोस्टिंग असणार आहे। तिसरं पद आहे बालरोग तज्ञाचं पद आहे, एकच पद भरलं जात आहे। MD PED DCH किंवा DMB एज्युकेशन लागेल। दर भेट 2,000 रुपये प्लस दर रुग्ण 100, कमाल 5,000 रुपये, नागरी आरोग्य केंद्र नोकरी ठिकाण असणार आहे। चौथं पद आहे नेत्ररोग तज्ञाचं पद आहे, एक पद भरलं जात आहे। MS ऑप्थोमेलॉजी DOMS चे एज्युकेशन लागणार आहे। दर वाढेल 2,000 रुपये प्लस 100 रुपये, कमाल 5,000 रुपये इतकं पेमेंट तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नागरी आरोग्य केंद्र नोकरी ठिकाण पाहायला भेटणार आहे। पाचवं पद आहे त्वचा रोग तज्ञाचं पद आहे, एकच पद भरलं जात आहे। MS स्किन VD किंवा DVD DNB असं तुम्हाला एज्युकेशन लागेल। दर भेट 2,000 रुपये प्लस दर रुग्ण 100 रुपये, कमाल 5,000 रुपये, नागरी आरोग्य केंद्र नोकरीचं ठिकाण असणार आहे। 6वं पद आहे मानसोपचार तज्ञाचं पद आहे, एक पद इथे मित्रांनो भरलं जात आहे। MD सायचियाट्रीचं पद एज्युकेशन लागणार आहे। DPM किंवा DNB असं एज्युकेशन पाहायला भेटेल। दर भेटीला 2,000 रुपये, दर रुग्ण 100 रुपये, कमाल 5,000 रुपये आणि आरोग्य केंद्र नागरी नोकरी ठिकाण असणार आहे। 7वं पद आहे ENT तज्ञाचं पद आहे, एकच पद भरलं जात आहे। MSc ENT किंवा DORL किंवा DNB हे तुम्हाला एज्युकेशन पाहायला भेटेल। दर भेट 2,000 रुपये, दर रुग्ण 100 रुपये, कमाल 5,000 रुपये आणि नागरी आरोग्य केंद्र नोकरी ठिकाण तुम्हाला मित्रांनो इथे पाहायला भेटणार आहे। अशा प्रकारे इथे ही पदे भरून घेतली जात आहेत।
आता अर्ज करण्यासाठी फीस किती लागणार आहे ते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे DD काढायचा आहे, डिमांड ड्राफ्ट हा काढायचा आहे तुम्हाला मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला इथे DD काढायचा आहे. हा डिमांड काढायचा आहे तालुका हेल्थ ऑफिसर यवतमाळ या नावाने तुम्हाला हा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. त्याच्यानंतर निवड प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाणार आहे तर वैद्यकीय अधिकारी व तज्ञ पदांसाठी 50 गुणांची प्रणाली असणार आहे. आता हे 50 गुण कशा प्रकारे आहेत पाहून घ्या. विषयाचे ज्ञान 10 मार्क, संशोधन व शैक्षिक ज्ञानाचे तुम्हाला 10 मार्क, नेतृत्व व क्षमतासाठी 10 मार्क, प्रशासकीय कौशल्यामध्ये तुम्हाला 10 मार्क, अनुभव असेल तर सरकारी किंवा अर्ध सरकारी 2 गुण प्रति वर्ष अशा प्रकारे 10 गुण एकूण 50 गुण इथे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. त्यानंतर स्टाफ नर्स किंवा फार्मासिस्ट व इतर पदांसाठी 100 गुणांची प्रणाली असणार आहे. पात्रता परीक्षा गुणमध्ये तुम्हाला 50 असणार आहे. त्याच्यामध्ये अंतिम गुणाचे 50% गुण प्रमाणे दिले जातील. उदाहरणार्थ 60 गुण जर असतील तुम्हाला तर 60 × 50/100 = 30 म्हणजे 60चे 50% होतात 30 गुण. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या वर्षाचे फायनल वर्षाचे किती पर्सेंट आहे त्याचा हाफ काढायचा आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हताचे 20 गुण त्याच्यामध्ये 20 ॲड करायचे. एक्स्ट्रा शैक्षणिक अर्हता असेल तर अनुभवचे 30 गुण. अशा प्रकारे एकूण विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला 100 गुणांची इथे निवड प्रक्रिया पाहायला भेटणार आहे. अर्ज करण्यासाठी तारखा महत्त्वाच्या आहेत. त्या असणारी जाहिरातीचा दिनांक 15 एप्रिल 2025 दिवशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 28 एप्रिल पर्यंत तुम्ही हा ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे. तर अर्ज कसा करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या. तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे. अर्जाची प्रक्रिया असणार सर्व इच्छुक उमेदवारांनी खालील प्रमाणपत्रासह ऑफलाईन अर्ज करायचा आहे. नागरी आरोग्य केंद्रावर सादर करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र लागू असल्यास MMC नोंदणी प्रमाणपत्र MO फार्मासिस्ट साठीच लागणार आहे. तर अशा प्रकारची तुम्हाला डॉक्युमेंट इथे जोडायची आहे. तर अशा प्रकारची विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली तुम्हाला पाहायला भेटणार आहे. शेवटी नोटिफिकेशनची PDF, ऑफिशियल वेबसाईट, आपले टेलिग्राम चॅनल जिथे तुम्हाला सर्व गोष्टी दररोजच्या पाहायला भेटणार आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तिथून तुम्ही सर्व गोष्टी पाहून घेऊ शकता, डाउनलोड करू शकता. ऑफिशियल वेबसाईट, आपल्या टेलिग्रामच्या सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला भेटणार. तर सर्व विद्यार्थ्यांनी त्या पाहून डाउनलोड करून घ्यायच्या आहेत. शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुम्ही लाईक करण्यासाठी खूप कंजूसी करत आहात आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.